महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी पुणे सध्या गँगवॉरनं हादरलाय। शहरामध्ये गजा मारणे आणि निल्या घायवळ गँगमध्ये सध्या वॉर पेटलाय। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे गँगवॉर चिरडण्याचे आदेश पोलिसांना दिले। पुण्यातल्या वैकुंठ स्मशानभूमीसमोर घडलेला हा थरार आहे। या ठिकाणी अंत्यविधीसाठी आलेल्या घायवळ टोळीतल्या सदस्यांवर मारणे टोळीनं हल्ला केला। या हल्ल्यात अमोल बदेचा मृत्यू झाला तर आणखी 2 जण जखमी आहेत। पुण्यामध्ये घडत असलेल्या या घटनांमुळे अवघं शहर हादरून गेलंय। कधीकाळी एकमेकांचे साथीदार असलेले गजा मारणे आणि निल्या घायवळ एकमेकांच्या जीवावर उठले आहेत। त्यापैकी निल्या सध्या जेलमध्ये आहे तर गजा खुनाच्या गुन्ह्यात फरार आहे। या 2 टोळ्यांच्या गुन्हेगारीला तब्बल 13 वर्षांची पार्श्वभूमी आहे। सप्टेंबर 2001 गजा आणि निल्याने केला पतित पावन संघटनेचा कार्यकर्ता मिलिंद ठालेचा कोथरूडमध्ये खून। ऑगस्ट 2003 बबलू कावेडियाचा सारसबागेसमोर खून। 2009 खुनाच्या गुन्ह्यातून दोघांची पुराव्याअभावी मुक्तता। गजा आणि निल्यामध्ये पैशावरून वितुष्ट। 13 जून 2009 निल्या घायवळवर गजा मारणे गँगकडून जीवघेणा हल्ला, निल्या गंभीर जखमी। 9 मे 2010 निल्या घायवळ आणि साथीदारांकडून मारणे गँगच्या सचिन कुडलेचा खून, निल्याची जेलमध्ये रवानगी। आजतागायत मारणे आणि घायवळ गँगचा एकमेकांवर हल्ला सुरूच आहे। निल्या जेलमध्ये असला तरी त्याच्या साथीदारांना संपवण्याचा डाव गजा मारण्याच्या गँगने आखलाय। त्यातूनच गँगच्या पप्पू गावडेचा लवळे परिसरामध्ये खून करण्यात आला। आता 2च दिवसांपूर्वी वैकुंठ स्मशानभूमीसमोर अमोल बधेचा गेम करण्यात आला। या प्रकाराची गंभीर दखल मुख्यमंत्र्यांनी घेतली आहे। शहरातलं गँगवॉर चिरडण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत। शहरात सुरू असलेलं गँगवॉर चिरडा, शहरातल्या सह आयुक्तांशी याबाबत बोलणं झालंय। मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर सूत्र फिरली, धरपकड सुरू झाली आहे, काही फरार आहेत। हे सगळं घडत असताना आता शहरात आणखी एक खून झालाय। पौडमधल्या पिंट्या मारण्याच्या खुनातला आरोपी एकनाथ कुडले याला धारदार शस्त्रांनी ठार करण्यात आलंय। खुनाच्या प्रयत्नाचे 4 गुन्हे काही दिवसात नोंदवण्यात आले आहेत। पुण्यात जणू काही गुंडांची दिवाळी सुरू आहे। मात्र ही परिस्थिती का ओढवली हा प्रश्न आज उभा राहतो। आज सर्वदूर गोळ्या झाडत सुटलेल्या गजा मारण्याला तडीपार करण्याचा प्रस्ताव पुणे पोलिसांनी ऑगस्टमध्ये दिला होता। मात्र मंत्रालयातून हा प्रस्ताव रद्दबातल ठरवण्यात आला। त्यामुळे कोण कुणाला संरक्षण देतंय हे स्पष्ट होतंय। अशा परिस्थितीत पुण्यामध्ये खरोखरच शांतता प्रस्थापित होणार आहे का हा प्रश्न कायम आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट विकी कांबळेसह अरुण मेहत्रे, झी मीडिया, पुणे। हे सगळं खूप गंभीर आहे आणि सगळं धक्कादायक आहे। आपण आपल्याबरोबर आता न्यायमूर्ती बिजू कोळसे पाटील सर आहेत, आपण त्यांच्याशी या सगळ्या विषयावरती बोलूयात। सर, पुण्यामध्ये आम्ही येतो, पुण्याच्या सगळ्या वर्तुळामध्ये फिरतो। पुण्यामध्ये आता परिस्थिती अशी आहे की हे जे सगळे गुंड आहेत हे तरुणांना हिरो वाटतात आणि हे सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये मिरवतात। यांचे मोठमोठे पोस्टर्स लागतात, दादा, भाऊ, अण्णा, आणि यांच्याशी ओळख असल्याचा काही तरुणांना अभिमान वाटतो। हे सगळं कुठं चाललंय? पुण्यातल्या सर्वसामान्य जनतेने जगायचं तरी कसं? आणि पोलीस हे संपवू शकतात, नेमकी अडचण कुठे येते? सर, आपल्याला काय वाटतं? तुम्ही आता जे शेवटचं वाक्य बोललात की या सगळ्या गुन्हेगारीला राजाश्रय असतो, पोलिसांचा आश्रय असतो, आणि हे जर 2 आश्रय नसतील तर गुन्हेच होणार नाही। मी अनेकदा म्हटलो, मी काय आहे, मी सरकारी वकील होतो, जज होतो, फौजदारी वकील, आरोपीचा वकील होतो। सगळ्या या स्टेजेसमधून मी गेल्यामुळं मी अगदी जबाबदारीने सांगतो की फक्त या सगळ्यांनी ठरवलं, पोलिसांनी ठरवलं, नेत्यांनी ठरवलं तर एकही गुन्हा घडणार नाही, एकही दारूभट्टी चालणार नाही, एकही ड्रगची ट्रॅफिकिंग होणार नाही, एकही खून होणार नाही। परंतु या प्रत्येकामागं प्रत्येकाचं राजकारण आहे किंवा पोलिसांचं देणं घेणं आहे। अनेक गोष्टी त्याच्या मागे आहेत, त्या सगळ्या आपण आता इथे वर्णन करता येणार नाहीत। परंतु मला चांगलं माहिती आहे की एका गँगचा जर माणूस मारला तर पोलीस त्या मेलेल्या माणसाच्या घरी जाऊन सांगतात की आता तुम्ही शपथ घेतली पाहिजे की त्याला मारा। कारण हे सगळं का होतं तर त्याच्यासाठी राजाश्रय पण असतो आणि पोलीस देखील त्यात खतपाणी घालतात। ते का घालतात तर ही जी व्यवस्था आहे त्या व्यवस्थेमध्ये सरळ मार्गाने काय असतं ते
लक्ष्मी सरस्वती तशी काही मिळत नाही. त्यामुळे हे सगळं चालूच ठेवलं पाहिजे. आणि हे चालू ठेवण्यामागं म्हणजे आता बिचारा सामान्य नागरिकांना यातलं काही माहिती नाही. अगदी. त्यांना असं वाटतं की गुन्हा घडतो. गुन्हा कसा घडणार? गुन्हा जर यांनी ठरवलं तर घडूच शकत नाही. आता कोणाला जर आपण पोलिसांनी तडीपार केलं तर राज्य पातळीवरून तडीपार रद्द होते किंवा राज्य पातळीवरून फोन येतात की याला त्रास देऊ नका. ते अनेक नेत्यांशी संबंधित असतात, अनेक नेत्यांच्या स्टेजवर बसतात, अनेक नेत्यांबरोबर भाषणं करतात, त्यांना नेते तिकीट पण देतात. 91 साली असा प्रश्न निघाला होता की अशा प्रकारची तिकीट 90 साली लोकसभा विधानसभेचे इलेक्शन होतं तर अशा गुंडांना तिकीट द्यायचे का? त्यावेळी आमचा एक नेता म्हटला की ज्याला निवडून येता येईल त्याला तिकीट द्यायचं, बाकी मला काही बघायचं नाही. त्यामुळे अशा परिस्थितीमध्ये जर नेत्यांना ते सगळं चालतं, एक नेता म्हणायचा आमचा दाऊद इब्राहिम आहे, दुसरा म्हणायचा आमचं गवळी आहे. हे सगळी महाराष्ट्रातली उदाहरणं आहेत. पुण्यातलं त्याला अपवाद कसा असेल आणि पुणे असं काय लागून गेलं साळसूद? पुण्यातही गुंडगिरी आहे. आणि ही गुंडगिरी तुम्ही जे आता म्हणलात की पुण्याचं सांस्कृतिक शहर आहे ते ठीक आहे, परंतु त्याची सुद्धा पार्श्वभूमी त्याचा सुद्धा इतिहास आपण तपासला पाहिजे. या सगळ्या गुंडांच्या टोळ्या जमिनीचे व्यवहार आहेत. प्रत्येक आमदार या गुंडांना हाताशी धरतो, अगदी. बिल्डर हाताशी धरतो. सर मी काही builder असे आहेत हे की ते सगळं फक्त सर मी तुम्हाला गुंडच पुढे पोसतात. विचारणार होतो. आणि त्यांना मदत करतात. मला सर एका ब्रेकसाठी थांबायचं आहे आणि या पुढं मी ही सगळी चर्चा करणार आहे की पुण्याच्या आसपास हे सगळे जमिनींचे व्यवहार, अनधिकृत कब्जे, लोकांना धमकावणं यासाठी या गुंडांची आवश्यकता असते आणि म्हणून यांना सगळा राजकीय पाठिंबा दिला जातो का? अनेक गुंड आपण बघितलं, नगरसेवक आमदार होतात, खासदारही होतात, हे गुंड कायदे मंडळामध्ये बसतात. या सगळ्यांचा जो आश्रयदाता आहे राजकारणी आणि पोलीस, हे सगळं सत्य माध्यम समोर आणतायत. मात्र पुण्यातल्या सर्वसामान्य जनतेला हा त्रास सहन करावा लागतोय. आणि पुण्यामधल्या गँगवॉर बद्दल आपण माजी न्यायमूर्ती बीजी कोळसे पाटील सरांशी बोलतोय. सर हे असंच सुरू राहिलं तर सर्वसामान्य जनतेनं करायचं काय? नवीन सरकारनं कडक कारवाई या सगळ्यावरती केली पाहिजे अशी अपेक्षा आहे जनतेची. असं की गुंडगिरीचे एवढे अनेक प्रकार आहेत आणि त्या प्रकारांना आळा घालणं म्हणजे संपूर्ण देशाची नीतिमत्ता बदलणं आहे. ती तर शक्य नाही. जी म्हणून अशा घोषणा तर केल्याच पाहिजेत मुख्यमंत्र्यांनी, मंत्र्यांनी की हे थांबवा, हे थांबलं पाहिजे, पोलिसांना दम दिला पाहिजे. अहो पोलिसांमध्येच दुफळी असते. एका अधिकाऱ्याला जर सांगितलं तू ही गुंडगिरी थांबवली पाहिजे तर दुसरा ती घडून आणतो. किंवा आता बघा ना तुम्ही की पुढारीच आपल्या कुठे धार्मिक स्थळं पाडतायत, कुठे काय काय भांडणं लावून देत आहेत. या गुंडगिरीपेक्षा ते कमी नाहीत. हे तरी गुंडात एक गुंड मरतो पण त्याच्यात पिढ्याने पिढ्या मरतात. मला एक आठवतं, मी सरकारी वकील झालो पुण्यात आणि रॉय आपले जे आता डीजी होते ते इथे डेप्युटी कमिशनर होते. ते मला भेटायला आले की म्हणजे ठराविक पोलिसांचा फार मोठा त्या आमच्या आरोपीला संरक्षण देतोय, त्याच्यावर आता केस आहे, त्याला शिक्षा झाली पाहिजे. म्हणलं तू पुरावे आणून दे, मी कोर्टापुढे मांडतो, शिक्षा होईल. आणि आम्ही मांडले आणि शिक्षा झाली त्याला. पण त्याला कधी शिक्षाच होत नव्हती. त्यामुळं तुमचा तपास फॉल्टी आहे, तुमचं सरकारी वकिलाचं काम फॉल्टी आहे. तुम्ही कोर्टापुढे जातात, जे मांडता कोर्टापुढे ते सुद्धा त्याच्या पुढे पोटलं नाही तर कोर्ट सोडून देतो. आता तुम्ही सांगितलं आता 2-3 खुने करून ब्रॉड डे लाईट मध्ये खून होतो आणि त्याला आरोपी मिळत नाहीत, साक्षीदार मिळत नाहीत. तर ही अशी एक व्यवस्थाच इथं एस्टॅब्लिश झालेली आहे की गुन्हेगारांना हात लावायचा नाही आणि त्यांच्या मदतीने कामं करून घ्यायची. भांडवलदारांच्या पेरोलवर गुंड आहेत, बिल्डरच्या पेरोलवर गुंड आहेत, पुढाऱ्यांच्या पेरोलवर गुंड आहेत. तुम्ही कोण कसे मुख्यमंत्री, त्यांची चांगली सदिच्छा असेल, कसे थांबवणार तुम्ही? तुम्हाला हे थांबवायला तुम्हाला या देशाची नीतिमत्ता वाढवली पाहिजे, टोटल जनतेची. लहानपणापासून माणसाला नीती शिकवली पाहिजे. आमच्याकडे तो अभावच आहे. त्यामुळे आम्हाला या देशाच्या कुठल्याही या सगळ्या अशा रोगावर उपचार करायचा असेल तर आम्हाला मुळाशी गेलं पाहिजे उपचार का होत नाही. आमचा सगळा स्वभाव समाज असा आम्ही स्वार्थाने बरबटलेला, लबाडीने बरबटलेला असा आम्ही उभा केलेला आहे आमच्या पुढे. आणि त्याच्यात आमचे लोक त्याला हिरो म्हणतात. जो सर्वात जास्त खोटं बोलतो तो नेता म्हणजे हिरो. त्यामुळं त्या नेत्याचे काय लागेबांधे आहेत, त्यांचे कुठं कुठं ते जगभर संबंध आहेत, याच्याशी जनता जात नाही. ते म्हणतात ठीक आहे, राजकारणात हे चालतंच. म्हणजे राजकारणात सगळं हे चालतं, मग ते पोलीसकडे चालतं, मग ते समाजातही चालतं, मग ते विद्यार्थ्यांमध्ये जातं. विद्यार्थी त्या गोष्टीला हिरो म्हणतात आणि मग असंच चालू राहणार.
पण सर एक गोष्ट आहे सगळ्यात महत्वाची की सर्वसामान्य पुणेकरांना या सगळ्याचा कंटाळा आलाय, हे सगळं नकोय, लोकांनी एका पक्षाला मोठं भरभरून बहुमत दिलंय, अपेक्षा आहे लोकांची कारवाई व्हावी, मुख्यमंत्री म्हणतायत. आता काय वाटतं आपल्याला, होईल कारवाई, कडक कारवाई? नाही, आपण त्यांचा कारवाई करा म्हणून म्हटल्याबद्दल अभिनंदन करू, पोलिसांनी कारवाई केली त्यांचं आपण अभिनंदन करू, पण हा असा मलमपट्टीने बरा होणारा रोग नाही. अगदी या रोगाच्या मुळाशी गेलं पाहिजे, प्रतिबंधक उपाय केले पाहिजेत. आणि प्रतिबंधक उपाय म्हणजे असं असतं एक की दुःख निवारणं पण दुःख होऊ न देणं. त्यामुळे दुःख होऊ न देणं किंवा असे गुन्हेगारी होणार नाही अशा प्रकारची काळजी घेणं, गुन्हेगारी होऊ नये अशी काळजी घेणं. आणि सर आपण आपली अख्खी हयात या अशा सगळ्या गोष्टींशी लढण्यामध्ये घालवली आहे. न्यायमूर्ती बीजू कोळसे पाटलांनी सांगितलंय, तरुणांनो मी आपल्याला आवाहन करू इच्छितो की अशा गुंडांना हिरो समजू नका, हे गुंडच आहेत आणि या सगळ्या गुंडांच्या पाठीमागं तरुणाई विशेषतः भरकटते आणि जाते. कृपया आपण यांच्या बाजूने जाऊ नका आणि सरकार आणि पोलिसांनी देखील लक्षात घ्यायचंय, सर्वसामान्य जनता या सगळ्याला वैतागली आहे. आपण या सगळ्यावरती कडक कारवाई करा, अन्यथा जनतेला रस्त्यावर उतरावं लागेल. सर आपण वेळ दिला त्या चर्चेसाठी आपले आभार. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.